हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 5 वाजले आणि आत्ताच आमच्या इकडे ना खूप पाऊस पडून गेला आहे. तर मी पावसाचा शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे चॅनलवर, नक्कीच बघा. तर इथे आमची दोघांची पण मस्त अशी तयारी वगैरे झाली आहे आणि आम्ही निघालो आहे नाशिकला लग्नाला. मस्त तयारी वगैरे केली होती. तर थोडेसे गार्डनमध्ये फोटो काढले आणि व्हिडिओसुद्धा काढला. तर अशी मी साडी नेसली आणि घरूनच तयारी करून चालले आहे, कारण गोरस मुहूर्ताचं लग्न आहे संध्याकाळचं. आणि आम्ही दोघांनी पण घरूनच तयारी करून घेतली, कारण AC गाडीत जायचं आहे ना. मग काही म्हणजे असं चेहरा म्हणा किंवा केस वगैरे खराब व्हायचा विषयच नाही. तर मस्तपैकी म्हटलं आज संध्याकाळचं लग्न आहे ना, तर वातावरण पण खूप छान झालेलं आहे. बाहेरचा थोडासा पाऊस पडून गेला ना तर एकदम एकदम फ्रेश वाटतं आहे आणि थोडासा गारवासुद्धा आला आहे ना तर अजूनच छान वाटतं आहे, नाही तर खूप गरम व्हायचं. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे, एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, आता आम्ही आलोय त्र्यंबकेश्वरमध्ये. बघा कसं वातावरण. इकडे नाही पाऊस पडला, पण आमच्या इकडे मात्र पाऊस पडला आणि माझ्या माहेरी सुद्धा पाऊस पडला. पण म्हणजे असा थंडवाला आहे का हवेत, छान वाटतंय ना, नाहीतर खूप गरम व्हायचं. हे बघा इकडे त्र्यंबकेश्वरला 12ही महिने भाविकांची गर्दी असते. हे बघा इथून मध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये जायचं आणि इकडे आहे गजानन महाराजांचं मंदिर. हे बघा, आणि पुढे आहे स्वामी समर्थ केंद्र. तर आता आम्ही लागलोय नाशिक रस्त्याला, जिथे लग्नाला जायचंय तिथे जवळच आहे लग्न पण. हे बघा स्वामी समर्थ केंद्र, हा ते बघा. बघा किती मस्त वातावरण आहे रस्त्याला. बघा झाडं फुलांचे, खूप छान वाटतंय. हे बघा, हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं असलं ना का इथून एंट्री आहे, इथून जायचंय. हे बघा इथून हा, आणि त्र्यंबकेश्वर मधून आल्यावर राईट. हा बरोबर. बघा हे त्र्यंबकेश्वरचं तळ. हे कोणतं तरी काय नाव आहे याचं, काहीतरी नाव आहे याचं. हा आम्ही चाललो होतो तर हे मला म्हणे तुला चहा प्यायचा का. तर मग म्हटलं ठीक आहे चालेल. तर इथे ना संदीप फाउंडेशन समोरच गाडी उभी केली आहे आणि मी आता चहा घेणार आहे. हे तर चहा घेती नाही, पण मला घ्यायचा होता. तर मग म्हटलं चला घेऊया. चहा पिल्यानंतर आहे ना जरा फ्रेश पण वाटेल. तर हे आहे संदीप फाउंडेशन, मोठं कॉलेज आहे. सर्व नाशिक रस्त्याचे ना आता कामं चालू आहे सिंहस्थामुळे. माझ्या माहेरीसुद्धा कामं चालू आहे, तिकडच्या रस्त्यांना खूप कामं चालू आहेत. आणि बघा मस्त असं फ्रेश वातावरण, पण इकडे काही पाऊस वगैरे नाही पडला. 5 वाजून 10 मिनिटांनी आम्ही घरून निघालो होतो. 6:30पर्यंत आम्ही लॉन्सवर पोहोचलो आणि आमच्या मागेच माझ्या दादांची सुद्धा गाडी होती. तर माझ्या दादांना फोन केला का तुम्ही कुठपर्यंत आहे. तर माझ्या आई आणि दादा म्हणे आम्ही अमक्या ठिकाणी. ते म्हणे आम्ही संदीप फाउंडेशनला आहे. तर आम्ही म्हटलं आत्ताच आम्ही तिथून आलो आहे. तर माझ्या दादांची गाडी आणि आमची गाडी सोबतच ठिकाणावर पोहोचलो आहे लॉन्सवरती. तर इथे बघा बाहेर किती मस्त असे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. शिवाजी महाराजांचे पुतळे बघा किती मोठे मोठे आहेत इथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हां ती साडीची पिशवी घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांचा आहे आणि शंकराची पिंड बघा किती मोठी. आम्ही आता पोहोचलो आहे लॉन्सवरती. चंद्रभागा लॉन्सला लग्न आहे आणि हे बघा कसं मस्त असं लग्नाच्या ठिकाणी डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. तर आम्ही आलो आहे लग्नाला. माझ्या दादांच्या चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, म्हणजे माझ्या वडिलांच्या चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न आहे.
तर त्या लग्नाला आम्ही आलो आहे. ही बघा इथे आई बसली आहे, चाललं आहे त्यांच्या गप्पा वगैरे. तर अजून तर मी आईला भेटली नाही आहे, कारण गाडी तर सोबतच आली, पण ते आमच्या आधी आले आम्हाला गाडी पार्किंगला वगैरे लावोपर्यंत. आणि इथे बघा मावशीन त्या बसल्या आहे, आईच्या मामबहिणी वगैरे त्या. आणि ही बघा वरमाई, नवरीची आई म्हणजेच माझी आत्या लागते. आणि साडी बघा किती छान आहे, मला तर त्या आत्याची साडी खूप आवडली. तर इथे आईने साडी वरमाईला दिली आणि ओटी भरली नारळाने. तर बघा इथे कन्यादानाचे भांडे सर्व काही लावलेले आणि भरपूर भांडे आहेत कन्यादानाचे. आता हळूहळू पाहुण्यांची लग्नात यायची सुरुवात झाली. अजून तर एवढी काही गर्दी नाही, पण अजून थोड्या वेळात खूप गर्दी होईल, कारण लग्नाच्या तारखेसुद्धा एवढ्या दाट एवढ्या लग्न आहेत ना. कारण आता ह्या वर्षी अधिक मास आहे आणि अधिक मासमध्ये लग्न होती नाही, त्याच्यामुळे ना आता 14-15 तारखेपर्यंत भरपूर लग्नांच्या तारखे आहेत. आणि मी पण येताना वरमाईला साडी घेऊन आले होते आणि आईने पण दिली. आता बाहेर नवरदेवाची मिरवणूक सुरू आहे आणि मिरवणूक म्हटल्यानंतर लवकर कोणीही नाचकाम बंद करत नाही. जोपर्यंत वाटेल ना तोपर्यंत नाचकाम चालू राहतं. तर मग आता ना इथे जेवणाच्या पंक्ती सुरू केल्या आहे. आता इथे तुम्हाला ही मावशी दिसते नाही, ही माझ्या मावशीची नणंद आहे आणि तिच्या मुलाचं लग्न होतं, तर मी गेले नव्हते, तर ती माझ्यावर रागवले. तिच्या मुलाच्या मी लग्नाला गेले नाही तर ती माझ्यावर रागवेले. त्याच्यामुळे इथं मला शेजारी घेऊन बसले भांडण करण्यासाठी. पुढच्या लग्नाला म्हटलं येईल ना आमंत्रण देतात. एवढं गोड झालं. गणनायकं गजमुखं भुवनेश्वरं सिद्धिदं बल्लावरं मोदरं ग्रामोराजनस्थितो गणपते पुरया शर्मन्वती वेदिका शिप्रादे प्रवती महासुरना. तेव्हाच होईल फक्त वधूवर आणि त्यांचे मामा मला स्टेजवर दिसतील, बाकी सर्व पाहुणे जेव्हा खाली टाकतील तेव्हा सर्वच्या चारोळी मंगलाष्टकाच्या होतील. शुभम भवतो सुलग्नस्तु मुहूर्त सावधान. महागणपती स्मरण चिंतन की जय. सावधान. लक्ष्मीनारायण इष्टदेवता कुलदेवता स्मरण चिंतन की जय. सावधान. वराभिवादन स्मरण चिंतन की जय. सावधान. तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. ह्या ताई आहे माझ्या जाऊबाई, साहेबांच्या सख्या मामे भावाची बायको. तर मग आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्या म्हणे का व्हिडिओ खूप छान राहतात, मला तर म्हणे तुझे व्हिडिओ खूप आवडतात. तर मग इथे ना आम्ही जरा फोटो वगैरे काढले आणि व्हिडिओसुद्धा काढले. त्याच्यानंतर स्टेजवर गेलो. स्टेजवर गेल्यानंतर
छानपैकी फोटो काढला आणि व्हिडिओसुद्धा काढला. असं काही लग्न म्हणा कोणताच काही कार्यक्रम वगैरे असला तर सर्व नातेवाईक वगैरे भेटतात. एरवी तर कोणी कोणाच्या घरी वगैरे जात नाही, पण लग्न कार्यामध्ये सर्व नातेवाईक भेटतात आणि खूप छान वाटतं. तर इथे बघा काकून त्या बसल्या आहे आणि मग आम्ही सर्वांनी छान असे फोटो काढले. आणि इथे बसले आहेत ना हे भाऊ, हे आहेत साहेबांचे सक्के मामे भाऊ आणि ते आहेत आईच्या चालल्या आहे तिच्या जावासोबत काहीतरी गप्पा. आणि छान असे भरपूर गर्दी होती लग्नामध्ये. इथे दादा आणि ते सर्वजण आम्ही सर्वांनी फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. आणि लग्नामध्ये भेटले ना तर सर्वच म्हणायचे का तुझे व्हिडिओ आम्ही बघतो, खूप छान व्हिडिओ राहतात. सर्वांनी माझं ना खूप छान असं तोंड भरून कौतुक केलं ना, तर खरंच मस्त वाटलं. पण ज्या वेळेस कार्यक्रमांना जातो त्यावेळेस आपली सर्वांसोबत ओळख होते, कोण नातेवाईक आहे कोण कोण आहे सर्व समजतंय. आता इथे आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढले. तर हे आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार हिरामन दादा खोसकर साहेब त्यांच्यासोबत. तर त्यांची आणि माझी पण ओळख आहे, कारण ते मला नावासह ओळखतात. माझ्या बाबांच्या बड्डेला सुद्धा आले होते आणि माझ्या दादांचे मित्र पण आहेत. मी जे पाहुणे होते ना त्यांचाच व्हिडिओ आणि फोटो काढत होते, तर ते मला म्हणे का तू पण ये सोबत फोटो वगैरे व्हिडिओ काढायला. तर मग आम्ही छान असे फोटो काढले आणि व्हिडिओ काढले. कारण आमच्या इकडे जे काही लग्न वगैरे असले ना का ते प्रत्येक लग्नाला हजेरी लावतात. 5 मिनटं का होईना पण येणारच आणि लग्नाला हजेरी लावणारच. आता लग्न झालं आणि आम्ही चाललो आहे घरी. आता म्हणजे आम्ही माझ्या माहेरी चाललो आहे. उद्या पुन्हा एक सकाळीच मांडव आहे, तो मांडव करायचा आहे. त्याच्यामुळं मग मांडवासाठी माझ्या माहेरी चाललो आहे आणि मांडव झाल्यानंतर घरी निघून जाऊ आमच्या. तर चल आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.